हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हाय हॅलो सगळ्यांना. आणि चला पाहूयात आपण इथे आज तर मी सुट्टीच घेतलेली आहे शॉपवरून कारण आज आहे नेवाशाची यात्रा, सोमवार आहे आज. तर इथे पाहू शकता तुम्ही जवळजवळ 1:15 वाजत आलेला आहे आणि तेजुनी आणली आहे एक छोटी पाहुणी. तर ती पाहूयात आपण कशी आहे ती आणि काय करते ती तिच्यासोबत. छोट आहे ते, अंगावर पित आहे अजून ती मांजरीच्या अंगावर पितं. नवीन पाहुणी आहे ती पाहुणी. नाव काय ठेवायचं? हा मोठ्याने सांग ना. आणि आवाज कसा द्यायचा तिला? राधे चाल. अशी कर थोडी लागली तिला भूक लागली बरं का ती तिला. हा ते काय लहान आहे ना. खाली कर, असं खोल खाली कर. इकडे 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 लगेच हुशारच झाली. दूध पिले. टाक तिला बास्केटमध्ये. बास्केटीत सवय ठेवली ना ती बास्केटीतच राहील. हा नाही तर ती लगेच पळून पुढं. टीव्हीवर टाकलं काय तू याच्यात? आणि हे काय चिटकवलं याच्यात पतंग? तिला काही कळतं तरी का राधाला? हा वे पाणी पाजायचं तिला म्हणून खालचं खालचं दाखव तिला. तिला प्यायचंय दूध पण थोडस असं प्लेट त्या साईडला दूध हे करायचं बरोबर. तशी वाकून जाईल. तशी वाकून जाईल. अजून बारीक आहे ना ती, तिला समजत नाही. एकदा तिला सवय झाली की ती बरोबर घे. ही जी मटकी दिसतीये ही बनवली आहे राजाधिराज मोहिनीराज महाराजांची. हे पा, राजाधिराज श्री मोहिनीराज. नेवाशाची आहे यात्रा उत्सव, त्यामुळे नेवाशाच्या यात्रेमुळे ही मटकी बनवून आणलेली आहे मिस्टरांनी. यामध्ये आज सोमवार आहे, तर सोमवार निमित्त आज सोमवारी मोहिनीराज महाराजांची जत्रा असल्यामुळे तर नेवाशाची, तर त्याच्यामुळे ही मटकी बनवून आणलेली आहे. आणि गेली कित्येक वर्षे म्हणजे जवळ 15-16 वर्षापासून काला वाटप असतो. तर तिथे खूप जण काला वाटप वगैरे करायला येतात. तर आम्ही पण काला वगैरे वाटप करतो. तर आज संध्याकाळी या मटकीमध्ये काला वाटप करायचा आहे. आणि त्या काला कसा बनवणार आहे दुपारी जर व्हिडिओ शूट केला तर नक्की तुम्हाला दाखवेल की मी काला कसा बनवणार आहे. पण त्याआधी आजची गडबड तुम्हाला दाखवते. मी आज का घरी आहे ते पण दाखवते इथे. तर हे पाहू शकता इथे पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं आहे आणि थोडंसं जरा मऊ करून घेणार आहे. नाही ना. आणि इथे तुम्हाला दिसतंय हे पुरण वगैरे बारीक करून ठेवलेलं. तर इथे मी करत आहे पुरण, कारण आज यात्रा पण आहे मोहिनीराज महाराजांची. आणि मला जे आमच्या इकडे एक प्रथा आहे नेवाशामध्ये, नवं फेडणं वगैरे म्हणतात त्याला. तर एक सवासनी जीव घालावं लागते सासूबाई. ज्यांच्या सासूबाई वगैरे नाही आहेत तर त्यांनी नवीन काही म्हणजे नवीन गहू खाण्यापूर्वी जत्रेच्या दिवशी म्हणा किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तर ही नवं फेडण्याची प्रथा आहे. आणि मला नंतर वेळ मिळणार नाही, त्यामुळे मी आज यात्रानिमित्तच हा घाट घातलेला आहे. आणि मी पण एक सवासनी जीव घालणार आहे. तर इथे सगळं झालेलं आहे. पापड, कुरडई, याच्यामध्ये भात आहे. यामध्ये मी बनवली आहे आमटी, इथे भजे. आणि आता मला करायचं आहे फक्त पोळ्या. तर पोळ्या बाकी आहेत तर मी त्या पोळ्या करून घेणार आहेत. आणि मटकी बनवलेली आहे मोहिनीराज महाराजांची. आणि दरवर्षी आमचे जवळजवळ 15 ते 16 वर्ष झाले, म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून 16-17 वर्षापासून काला वाटप वगैरे करतो आम्ही. तर आज पण काला वाटप करणार आहे. आणि आज मी दुकानावरून खास सुट्टीच घेऊन टाकली, म्हणजे दुकानातून घरीच राहिले कारण भरपूर सारं काम होतं. आणि हे काल्याचं पण आता थोड्या वेळाने म्हणजे 6 वाजता काला वाटप चालू होतं. तर मला कमीत कमी ते काला वगैरे मुरण्यासाठी मला 4 वाजता तरी तयारी करावी लागणार आहे काल्याची. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळा स्वयंपाक रेडी आहे. इथे आहेत बाकी सगळं झाले. आणि मला जी सवासनी जीव घालायची आहे त्यांना पण घरी बोलवलेलं आहे. तर आता चेहरा नाही दाखवत त्यांचं, खूप छोटी आहे. लगेच नामकरण पण करून टाकलं आपण. बारसं कशाला करायचं, तिचं नामकरण असंच झालं, बिना पाळण्यात ठेवतच. आता तयारी करते. आता सवासनी वगैरे जीव घालते. मान्य आहे थोडासा 12:30-1 झाले, उशीर झालाय. पण सवासनी जीव घालायला 12च्या आत जीव घालतात. पण आज असं काही नसतं. आणि असेल तरी पण मला तर लेटच झालं आहे. आता असं सवासनी वगैरे जेवायला असतो 12चा टाईम, पण हे असं नवं वगैरे फेडायला सवासनी आपण सांगतो. तर असं मला काही वाटत नाही असं टायमिंग वगैरे काही असेल फिक्स त्याचा.
तर चला मी तुमच्याशी आता सवासणी वगैरे जेव घालते आणि त्यानंतर तुमच्याशी काला कसा बनवणार आहे ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर खूप लेट झालेलं आहे, 4:45 वाजलेले आहे जवळजवळ. इथे पाहू शकता तुम्ही घड्याळामध्ये 4:45 वाजत आलेले आहे, म्हणजे 4:45 वाजून गेले, 5 वाजत आलेले आहे. आणि सगळं काही आवरलेलं होतं घरात, काही काम नाही बाकी. तुम्हाला सांगितलं होतं जेवण वगैरे करू, म्हणजे जेवायला वगैरे झालं होतं, जेवण वगैरे उपास करू, काय जीव घालायचं होतं तो जेवण करून घातले मी. इथे काला बनवण्यासाठी आपल्याला काय काय हवं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता मी काला बनवत आहे, मोहिनीराज यात्रेच्या कालानिमित्त काला बनवणार आहे. तर तो काला कसा बनवायचा आहे हे तुम्हाला मी दाखवते, किंवा मी कशा पद्धतीने बनवतो हे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आता जवळजवळ म्हणजे एक तास मी जोडी झोप घेतली. तेजूनं भांडे वगैरे घासले सगळे, इतके भांडे जे दिसत आहेत ना हे सगळे तेजूनं घासलेले आहे. तर मी थोडीशी झोप घेतली 1 तासभर, कारण मी कधीच दुपारी झोपत नाही, त्यामुळं मी आज थोडीशी झोप घेतली, कारण आज मी घरी होते त्यामुळं. तर चला वेळ न वाया घालवता तुम्हाला मी दाखवते काला कसा बनवायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहू शकता, ह्या ज्या लाया आहेत, या लाया मी एका कापडी पिशवीमध्ये 2 किलो ज्वारीच्या लाया आहेत या. तर या लाया मी विकत आणल्या होत्या 2 किलो. तर या पद्धतीने या स्वच्छ वगैरे करून याच्यामध्ये ठेवल्या होत्या मी. त्यानंतर इथे पाहू शकता, इथे हिरवी मिरची आणि लसूणचं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. जी मिरची वगैरे दिसते अख्खी ती एखादी असेल तर आपण बाजूला काढून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये पिठी साखर आहे, इथे मी मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे दही, ताक म्हणजे दही आहे थोडक्यात हे. तर हे दही घेतलेलं आहे. हे दही जे दिसतंय तुम्हाला, 1 मिनिट. तर हे दही मी घरगुती दही आहे, म्हणजे आम्ही जिथून दूध आणतो त्या काकूंनी आम्हाला काल्यासाठी हे दही असंच म्हणजे दिलेलं आहे. तर त्यांच्याकडून दरवर्षी आम्हाला ताक किंवा दही काल्यासाठी बनवायला देतातच त्या. त्यानंतर इथे पाहू शकता ही कोथिंबीर आहे. तर ही 2 जे गड्ड्या होत्या कोथिंबीरीच्या त्या मी निसून कालच ठेवल्या होत्या, व्यवस्थित स्वच्छ करून कालच मी कोथिंबीर याच्यामध्ये काढून ठेवली होती. तर चला आता आपण इथे काला बनवायला घेऊया, कारण काला बनवायला तर इतकंच लागतं माझ्या मते. तुम्ही जर अजून काही याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे मी पाणी पण घेतलं आहे थोडंसं, जर कमी पडलं कालवण्यासाठी तर. चला पाहूयात. आणि हो, अजून एक कंटेंट आहे त्याच्यामध्ये. तर हळद त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे, तर मी हळद पण काढून घेणार आहे लगेच. तर चला आपण कंटिन्यू करूया. मी झाली. तर चला इथे आपण ना हे जे लाया आहेत ना, ह्या लाया आता त्याच्यामध्ये घेणार आहोत, ज्या की मी स्वच्छ करून ठेवल्या होत्या. कोणी या लायांमध्ये पोहे पण मिक्स करतात, पण मी नाही टाकत पोहे. तर इथे या पद्धतीने आपण लाया टाकून घेणार. तर इथे आपण लाया सगळ्या टाकून घेणार आहोत. आणि हे जी ज्वारी वगैरे उरली आहे तर ती अशी घोळून खाली राहायला हवी. मी लायांमध्ये हिरवी मिरची आणि लसूण जे मिक्सरमधून काढून घेतलं होतं तर ते मी याच्यामध्ये टाकत आहे. बऱ्याच जणांची पद्धत काही वेगळी असेल लाया बनवण्याची, पण माझी पद्धत हीच आहे. मी याच पद्धतीने दरवर्षी काला बनवते. जसं की मी सकाळी सांगितलं, जवळजवळ 18 ते 19 वर्ष झाले लाह्याचं म्हणजे काल्याचं आम्ही करतो दरवर्षी. तर हे पहा, याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकत आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी हे जे दही आणलेलं होतं सकाळी, जसं की मी दाखवलं, तर आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे. हे तर हे मी सगळं दही लागणार आहे आणि सगळं दही टाकून देते. तर या पद्धतीने मी याच्यामध्ये दही तर इथे पाहू शकता तुम्ही, हे मी सगळं कालवून घेतलं. त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे मीठ. त्यानंतर आपण त्यामध्ये लगेच पुन्हा पिठी साखर टाकून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी प्रमाणामध्ये ज्या लागेल तसं मीठ आणि पिठी साखर टाकून घेतली. त्यानंतर आपण यामध्ये लगेच म्हणजे हलवून घेणार आहोत, सगळं मिक्स करून घेणार आहोत, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आणि पिठी साखर, मीठ आणि तिखटामुळे काय होतं की तिन्ही चव म्हणजे आंबट, तिखट, दयानी आंबट, तिखट, मीठ आणि गोड
अशी सगळी चव त्याच्यामध्ये लागते. आणि काला हसा असा म्हणजे ओला आंबट तिखट मीठ सगळ्या चवीचाच असतो. तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यानंतर हा सगळा काला आपण इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा लगेच भरून घेणार आहोत. याचं काय करू मग? ते मला घरी जावं लागलो काला पण तिकडून घ्यायचं मग आमचं घे ना. आमचं घे माहिती करू 5% चार्जिंग आहे. कुठे दाखव उत्कर्ष तिथे आली तुझं आम्ही आता अरे मोबाईल घुसाना नाही हो जाऊ पुढं संपला बाय मला राहिले बस पलटी बाय बाय. बस जाऊ